श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं शिर्डीमध्ये 25 ते 27 मार्च 2026 दरम्यान 115वा श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। यासाठी सुमारे 1,66,000हून अधिक सभासदांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलं असून अंदाजे 2 लाखांहून अधिक साई भक्तांना SMS आणि ईमेलद्वारे आमंत्रित करण्यात आलं आहे। उत्सवासाठी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे। यंदा 95 पालख्या नोंदणीकृत असून मोठ्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन सुमारे 75,000 चौरस फूट मंडप उभारण्यात आला आहे। याचबरोबर साई भक्तांसाठी अतिरिक्त निवास, पाणी आणि स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। पदयात्रेसाठी मुंबई शिर्डी मार्गावर विविध ठिकाणी मंडप आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। उत्सवाच्या 3 दिवसात काकड आरती, पालखी, रथ मिरवणुका, कीर्तन, भजन, श्रीराम जन्म सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील। मुख्य दिवशी 26 मार्च रोजी रथ मिरवणूक आणि विशेष कार्यक्रम होणार असून मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येईल। भाविकांसाठी प्रसाद भोजनासोबतच लाडू प्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून कॅन्टीन सुविधा देखील सुरळीत ठेवण्यात येणार आहे। याचबरोबर भाविकांच्या ये-जा करण्यासाठी संस्थांच्या अतिरिक्त बस सेवाही उपलब्ध असतील। उत्सव काळात पोलीस बंदोबस्त, शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक पथक तसेच फसवणूक टाळण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत। सर्व साई भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन संस्थांचे CEO गोरक्षक गाडीलकर यांनी केलं आहे। ओम साईराम। श्री साईबाबांच्या मार्गदर्शनाखाली 1911 मध्ये शिर्डीमध्ये जे आहे ते रामनवमी उत्सवाची सुरुवात झालेली होती। श्री साईबाबा संस्थांच्या वतीने यावर्षी 115वा रामनवमी उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येत आहे। बाबांच्या कालावधीमध्ये हा उत्सव सुरू झालेला असल्यामुळे या उत्सवाला अत्यंत महत्त्व आहे। त्या दृष्टीने संस्थांच्या वतीने पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मुंबईवरून ज्या पालख्या येतात त्या पालख्यांचे जे निवारे शेड आहेत त्या निवारा शेडमध्ये जवळपास 1,10,000 स्क्वेअर फूट मंडप जो आहे तो टाकण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे भक्त येतात त्यांची अतिरिक्त राहण्याची व्यवस्था म्हणून जे आहे ते 37,000 चौरस फुटाचा मंडप जो आहे तो टाकण्यात आलेला आहे। जे भक्त येतील त्यांची राहण्याची, दर्शनाची, प्रसाद भोजनाची जी आहे पूर्ण व्यवस्था जी आहे ते करण्यात आलेली आहे। 25, 26 आणि 27 मार्च या कालावधीमध्ये हा उत्सव आहे। 25 तारखेला सकाळी काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून जी आहे या उत्सवाला सुरुवात होईल। 25 तारखेला संध्याकाळी जे पार्श्वगायिका अनुपमा देशपांडे यांचे भजन संध्या होईल। उत्सवाच्या मुख्य दिवशी जे आहेत मिलिंद आनंद संगीतकार यांची साई भजन संध्या होईल। या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येतात। त्यामुळे जे आहे सर्व भक्तांचं दर्शन जे आहे चांगल्या रीतीने व्हावं म्हणून उत्सवाच्या मुख्य दिवशी 26 मार्च रोजी जे आहे ते साई मंदिर जे आहे ते भक्तांसाठी रात्रभर जे आहे ते खुलं राहील। 27 तारखेला जे आहे ते कीर्तन होईल आणि कीर्तनाने जे आहे ते या उत्सवाची सांगता होईल। उत्सवासाठी जे आहे ते प्रसादालयामध्ये सर्व भक्तांसाठी प्रसाद भोजनाची व्यवस्था जी करण्यात आलेली आहे। 3 दिवस जे आहे ते वेगवेगळ्या स्वीट्स जे आहेत गोड पदार्थ जे ठेवण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे दर्शनानंतर बुंदी प्रसाद वाटप, त्यानंतर भक्तांना लाडू प्रसाद वाटप जे आहे ही व्यवस्था जी आहे ती नेहमीप्रमाणे जी आहे ती सुरू ठेवण्यात आलेली आहे। सर्व साई भक्तांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण या उत्सवामध्ये यावं, बाबांचे दर्शन घ्यावं आणि बाबांचे आशीर्वाद जे आहेत ते आपण घ्यावे। उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे आहेत ते सहभागी होतात। त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडून जे आहे ते अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्यांनी दिलेला आहे। त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांची, त्याचप्रमाणे पोलीस विभागाची सिव्हिलमध्ये टीम जी आहे ती टीम असते आणि ते साध्या वेशामध्ये जे आहे ते शिर्डी मंदिर परिसर आणि शिर्डीमध्ये फिरत असते आणि कुठे काही असा अनुचित व्यक्ती जे आहे, संशयास्पद व्यक्ती जे आहे काही आढळून आले असते त्यांच्यावर जे आहे ते त्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवत असते। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।